हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे केळी भरपूर प्रमाणात पिकलेली असतात आणि त्या एवढ्या पिकलेल्या केळ्यांचे करायचे काय ही धड खाता सुद्धा येत नाही. त्यासाठी आपण त्याचं एक हेल्दी व्हर्जन बघणार आहोत. आपण बनाना केक बनवणार आहोत, तेही विदाऊट मैदा, अतिशय सोप्या पद्धतीने. उन्हाळ्यात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 केळी घेतलेली आहेत, पिकलेली अगदी व्यवस्थित एकदम, आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर त्याने तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. ती आता आपण सोलून मिक्सर मधनं बारीक करून घेऊया. आता मी 2 केळी सोलून घेतली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्येच हे अर्धा कप साखर सुद्धा घालून घेते. सेम वाटीने मी पाव वाटी तेल सुद्धा याच्यामध्ये ऍड करून घेते. सेम वाटीने पाव वाटी आपण दही घालून घेतो आहे याच्यामध्ये. हे रूम टेम्परेचरचं दही आहे. दही आंबट घ्यायचं नाही आहे, नॉर्मल आपलं ताजं दही घ्यायचं आहे, ते घालून घेऊया आपण. आणि आता हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया. आता हे मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे, आपण काढून घेऊया एका बाउल मध्ये. आता सेम वाटीने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊया. चाळून घ्यायचं आहे ते आपण थोडं थोडं घालून चाळून घेऊया. असं पीठ चाळून घेतल्यावरती त्याच्यामध्ये एअर गॅप फार छान पद्धतीने असा तयार होतो आणि आपला केक छान असा स्पॉन्जी होतो. आता सेम वाटीने आपण पाव वाटी कोको पावडर घालून घेऊया. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करायचं आहे. आणि आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला घट्ट वाटतंय, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया. आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण केलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, व्यवस्थित असं पडलं पाहिजे रिबिन कन्सिस्टन्सी मध्ये. आता आपण हे 5 मिनिटं साईडला ठेवूया आणि गॅसवरती कुकर ठेवूया प्रीहीट होण्यासाठी. इथे गॅसवरती मी कुकर घेतलेला आहे प्रीहीट होण्यासाठी. मी याच्या खाली काही मीठ वगैरे वाळू वगैरे टाकत नाहीये, डायरेक्ट करणार आहे केक. काही प्रॉब्लेम येत नाही. हे असं एक स्टँड घ्यायचं. अदरवाईज तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही छोटीशी वाटी किंवा डिश घेतली तरी सुद्धा चालू शकतं. कुकरच्या झाकणाला रिंग लावायची नाही आणि शिट्टी लावायची नाही. आणि आता हा मीडियम गॅसवरती मी 10 मिनिटं प्रीहीट करून घेते. इथे मी एक केक टिन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर तुम्ही स्टीलचा डब्बा घेतला तरी सुद्धा चालू शकतं. आता आपण याला ग्रीस करून घेऊया. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊया आणि ते चारी बाजूला व्यवस्थित लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे चारी बाजूला लावून घेऊया. तेल व्यवस्थित सगळे कानाकोपरे व्यवस्थित लावायचे, म्हणजे आपला केक जो आहे तो कुठेही चिकटत नाही. आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊया, बेकिंग सोडा. त्याच्यामध्ये आपण 1 TSP म्हणजे 1 छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकाच डायरेक्शनने. ओव्हर मिक्स करायचं नाहीये. आपलं मिश्रण लगेचच हलकं व्हायला लागलेलं आहे. आता आपण ग्रीस केलेल्या टीन मध्ये हे मिश्रण घालून घेऊया आणि आता हा टीन स्लाइटली आपण असं टॅप करून घेऊया एक 4 ते 5 वेळा, म्हणजे कुठे एअर गॅप असेल तर तो रिमूव्ह होऊन जाईल. आता याच्यावरती मी काही चॉको चिप्स घालून घेते आहे डेकोरेशनसाठी. असे बाजारामध्ये मिळतात विकत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालू शकता, वॉलनट वगैरे. मी चॉको चिप्स घालते याच्यामध्ये. हे डार्क चॉको चिप्स आहेत. इथे आपला कुकर प्रीहीट झालेला आहे 10 मिनिटं व्यवस्थित असा. त्याच्यामध्ये आपण हा केकचा टीन ठेवून घेऊया आणि 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा केक बेक व्हायला लागणार आहे, कारण हा गव्हाचा केक आहे. जर मैद्याचा असता तर हा 30 मिनिटांमध्ये 25 ते 30 मिनिटात झाला असता. आता आपण हा झाकून घेऊया आणि 35 मिनिटांनंतरला एकदा चेक करून घेऊया केक झालाय की नाही ते. मायक्रोवेव्ह मध्ये करणार असेल तर 180 डिग्रीला तुम्ही हा 35 मिनिटं बेक करून घ्यायचा केक. अतिशय छान असा आपला हा केक फुगलेला आहे, झालेला सुद्धा आहे. असे वरती क्रॅक्स आलेले आहेत, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण एक टूथपिक इन्सर्ट करून बघूया. टूथपिक अशी क्लीन आलेली आहे बाहेर, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे. बरोबर हा केक बेक होण्यासाठी मला 40 मिनिट्स लागलेले आहेत. 40 मिनिटात आपला हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण हा रूम टेम्परेचरला असाच थंड करून घेऊया एक अर्धा तास आणि मग डिमोल्ड करूया. आता इथे आपला हा केक रूम टेम्परेचरला व्यवस्थित असा थंड झालेला आहे. बाजूने पण व्यवस्थित सुटलेला आहे. फक्त जस्ट आपण हाताने असं त्याला टॅप टॅप करायचा आणि हा असा डिमोल्ड करून घ्यायचा केक. व्यवस्थित कुठेही आपला केक चिकटलेला वगैरे नाहीये, तुम्ही बघू शकता.
अशा पद्धतीने आपला स्पॉन्जी असा केक छान असा तयार झालेला आहे, बनाना केक. आता मी तुम्हाला हा कट करून दाखवते. तर हा व्यवस्थित आपण असा कट करून बघूया. खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे, कट पण पटकन होतो आहे. तर छान अशी जाळी आलेली आहे आपल्या केकला आणि किती सॉफ्ट झालेला आहे बघा. प्रॉपर बनाना केक झालेला आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सारखं खायला काय द्यायचं, तर असेच काहीतरी नवीन हेल्दी पदार्थ आपण करून दिले तर बच्चे कंपनी ही खुश. आणि हो, करायला सुद्धा अतिशय सोपा आहे. हा नवशिक्यांना पण जमेल असा हा केक आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.